मित्रांनो नमस्कार. पंढरी पाटे यवतमाळमध्ये नव्हे तर विदर्भातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये जे काही छोट्या मोठ्या पतसंस्था असतात, या पतसंस्थांमध्ये अनेक वेळा आपण गैरव्यवहाराचे प्रकरण पाहिलेले असतील. अनेक वेळा या छोट्या छोट्या बँकांमध्ये फ्रॉड होतो, ठेवीदारांनी जमा केलेल्या पैशाचा मोठा गैरव्यवहार होतो. आणि तसंच एक प्रकरण यवतमाळमध्ये, ज्या पतसंस्थेचं नाव आहे तेजस्विनी अर्बन कोऑपरेटिव्ह वुमेन सोसायटी, जी प्रामुख्याने एक महिला सहकारी पतसंस्था आहे. आणि या पतसंस्थेमध्ये जी लोक माझ्यासोबत रिसेंटली उभी आहेत, यांनी पैसे जमा केलेले होते आणि यांच्या पैशासोबत त्या बँकेमध्ये पतसंस्थेमध्ये गैरव्यवहार झाल्याची माहिती आदरणीय सोनटक्के यांनी मला दिली. आणि या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी यवतमाळला निवेदन सादर केले. माझ्यासोबत सन्माननीय सोनटक्के आहेत, जे ठेवीदार आहेत बँकेचे. काका, नेमका काय प्रकार आहे आणि नेमका काय फ्रॉड तुमच्यासोबत घडलेला आहे? आम्ही सगळे ठेवीदार आज कलेक्टर साहेबाकडे आलेलो आहे त्यांना निवेदन देण्याकरता. तर विशेष म्हणजे आर्मी रोडवर तेजस्विनी अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट वुमन सोसायटी रजिस्टर्ड नंबर 404/23 ही पतसंस्थेचं कार्यालय तिथे 2 वर्षापासून आहे. ओके. आम्ही ठेवीदार सगळे आज उपस्थित यासाठी आमच्या 1 लाख 2 लाख जे काही समथिंग जे आहे ती रक्कम आम्ही ठेवीच्या रूपात शॉर्ट टर्म मध्ये लॉंग टर्म मध्ये तिथे आम्ही गुंतवणूक केलेली आहे. बरोबर आहे. परंतु ज्यावेळेस ठेवीचे विड्रॉलच्या दिवशी, ज्या दिवशी आमचे ठेवीचे ड्यू डेट संपली, त्या दिवशी आम्ही संस्थेमध्ये विड्रॉल मागण्याकरता गेलो असता पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद सुधाकर शिंदे व संचालक मंडळ, त्याची पत्नी सुद्धा ती अध्यक्ष आहे त्या पतसंस्थेमध्ये, श्रद्धा प्रमोद शिंदे, आणि संचालक मंडळ यांच्याकडे हे ज्यावेळेस आम्ही विड्रॉल करण्याकरता गेलो होतो, परंतु संस्थेमध्ये कोणतेही संचालक मंडळ किंवा अध्यक्ष किंवा संस्थापक अध्यक्ष हजर नव्हते. तिथे कर्मचारी लोक होते. आम्ही आमच्या ड्यू झालेली एफडी त्यांच्याकडे गेलो आणि विड्रॉल करण्यासाठी त्यांना म्हटलं, तर त्यांनी सांगितलं का आमच्या संस्थेमध्ये एकही रुपया जमा नाही आहे व संस्थेच्या खात्यामध्ये कोणतीही रक्कम आमच्या याच्यात तुम्हाला विड्रॉल देण्याकरता नाही आहे. आम्ही तिथे चौकशी केल्यानंतर तिथे माहीत पडलं का संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद सुधाकर शिंदे आणि संचालक मंडळ तिथून 1 दिवसा अगोदर गायब झालेल्या, फरार झालेल्या असं आमच्या लक्षात आलं. मग आम्ही उपस्थित जे काही ठेवीदार लोक तिथे ठेवी मागण्यासाठी गेलो असता, आमची मानसिकता आणि आम्हाला एकदम शॉक बसल्यानंतर आम्ही जे आमच्यासोबत ज्या महिला पतसंस्थेचे जे काही ठेवीदार आहे सभासद, यांनी सुद्धा एकत्र, जसं सध्या सोनटक्के आहे, त्याच्यानंतर आपले लंगोटे आहे, पुन्हा आपले सर्वेश नावाडे आहे, समजले का, त्याच्यानंतर वगारे साहेब आहे, त्याच्यानंतर आपले अटल साहेब आहे, बागडे साहेब, हे सुद्धा आलेले आहे. याच्या अगोदर आम्ही त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तिथे गेली आम्ही SP साहेबाकडे गेलो होतो. SP साहेबाकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं का तुम्ही SDPO कडे जा. SDPO कडे आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं ठाणेदार, यवतमाळचे जे ठाणेदार आहे काळे साहेब, यांच्याकडे जा. त्यांच्याकडे सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे. निवेदन दिल्यानंतर त्यांनी सांगितलं का DDR कडे आम्ही तुमचं निवेदन आम्ही पाठवू, तुमची कंप्लेंट पाठवू. त्यांनी DDR कडे जे आपले DDR साहेब आहे नानासाहेब चव्हाण जे DDR आहे, जिल्हा उपनिबंधक, त्यांच्याकडे सुद्धा आम्ही 1-2 वेळा त्यांच्याकडे गेलो आहे. त्यांना प्रमुख मागणी काय जे आमची फसवणूक झालेली आहे ठेवीदाराची, आमच्या बचत खातेदाराची, DRD एजंट लोकांची, DRDच्या माध्यमातून जे काय यांनी कलेक्शन केल्या प्रमोद शिंदेनं, यांनी जे पैसे मोठ्या प्रमाणात कमीत कमी 10 ते 12 कोटी रुपयाचा फ्रॉड असल्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये लक्षात आलं आहे. आणि त्यांनी 2 वर्षापासून कोणतीही आमसभा सुद्धा जे नियमाप्रमाणे घ्यायला पाहिजे ती वार्षिक आमसभा, वार्षिक सर्वसाधारण सभा सुद्धा घेतलेली नाही व कोणत्याही संस्थेच्या सभासदाला किंवा अन्य लोकांना सुद्धा त्या आमसभेमध्ये बोलावलं नाही. आणि हे सगळं आता जो प्रोग्राम आहे, कार्यक्रम, हा सगळा नियमबाह्य आहे. हा सहकार अधिनियम 1960 कलम 1961 याच्याप्रमाणे जे त्या पद्धत चाकुरीमध्ये पतसंस्थेचा कार्यकार करायला पाहिजे ते सगळं नियमबाह्य आहे. त्याच्या अकाउंटमध्ये त्याचे 2 अकाउंट आहे. जो संस्थेचे एखाद्या व्यक्तीने 10 लाख रुपये आणले, तो स्वतःच्या खात्यामध्ये जमा करत होता, संस्थेच्या खात्यामध्ये पैसे टाकत होता. त्याच्यामुळे हा सगळा फ्रॉड इथं आमच्या लक्षात आलेला आहे. लक्षात घ्या, बँकेचे संचालक गेल्या 2 महिन्यापासून बेपत्ता असल्याची माहिती यांची आहे. आणि जो प्रकार यांच्यासोबत घडलेला आहे तो इतरांसोबत घडू नये असं यांचं ऑलरेडी म्हणणं आहे. आणि जिल्हाधिकारी यांना आज यांनी निवेदन सादर केलेलं आहे का जे ठेवीदार लोक आज इथे गोळा झालेले आहे, जे 2023 जे नोंदणी केलेली आहे त्या तारखेपासून तर 2026च्या मार्च महिन्यापर्यंत त्यांनी पूर्ण स्पेशल ऑडिट करायला पाहिजे. ज्यांनी सांगितलं का 5.5 कोटी रुपये आमच्या ठेवी घेतल्या आणि 4.5 कोटीचा विड्रॉल केला, म्हणजे 1 कोटी 40 लाख रुपये जो काही त्यांना फरक दाखवला आहे,
हा नियम बाह्य आहे. ओके. त्यामुळे आमचं असं मत आहे आम्ही जिल्हाधिकारी साहेबाला ऑडिट व्हावं. ठीक आहे, ठीक आहे. महिला बस कट.